साठे करार आणि खरेदी खत हे दोन अत्यंत महत्वाचे करार, अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहेत. या दोन मधला मूलभूत फरक जर जाणून घ्यायचा झाला, तर आपल्याला असं म्हणता येईल, की साठे कराराने एखादा करार, एखादी मालमत्ता हस्तांतरित करायचं निश्चित करण्यात येतं, पण प्रत्यक्षात मालमत्ता आणि त्याची मालकी हस्तांतरित होत नाही. मात्र खरेदी खत जेव्हा होतं, तेव्हा त्या खरेदी खतानुसार मालमत्ता आणि मालकी दोन्ही हस्तांतरित होते. आता साठे करार का करतात? याचं थोडक्यात कारण म्हणजे जेव्हा व्यवहार टप्प्याटप्प्याने केला जातो किंवा खरेदी खत करण्याकरता काही गोष्टींची पूर्तता करायची असते, कशाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. तर या सगळ्या गोष्टी करण्याच्या पूर्वी साठे करार केला जातो. त्याच्यानंतर त्या गोष्टींची पूर्तता किंवा व्यवहार पूर्णत्वास नेला जातो आणि त्याच्यानंतर मग खरेदी खत झालं, की तो व्यवहार पूर्ण होतो. मालमत्ता आणि मालकी हस्तांतरित होते. मात्र बऱ्याच प्रकरणांमध्ये असं सुद्धा झालेलं आहे, की साठे करार झाला. साठे कराराच्या अनुषंगाने ताबा सुद्धा या व्यक्तींना मिळाला. पण खरेदी खत करायचं राहूनच गेलेलं आहे. म्हणजे काही वेळेला तर असं झालेलं आहे, की मागच्या पिढीने साठे करार केलेला आहे. ती पिढी हयात नाही. विकणाऱ्यांची ती पिढी हयात नाही. दोघांचे वारस आहेत. पण आता गंमत अशी झाली, की साठे करार आणि ताबा ज्यांना मिळाला होता, त्यांच्याकडे तो साठे करार आणि त्या मालमत्तेचा ताबा आहे. पण प्रत्यक्ष कागदोपत्री त्यांच्या नावाची नोंद झालेली नाही, कारण मालमत्तेचं खरेदी खत कधी झालेलंच नाही. त्यामुळे गंमत काय झाली आहे, तर साठे करार आणि ताबा ज्यांच्या लाभात आहेत ते, त्यांच्याकडे ताबा आहे पण पूर्ण मालकी नाहीये. आणि ज्यांचं नाव आजही महसुली अभिलेखांवर आहे ते, ज्यांच्याकडे पूर्ण मालकी आहे पण पूर्ण ताबा नाहीये, असं दोघंही काही न्यून गोष्टींमुळे त्रासदायक परिस्थितीला सामोरे जात आहेत. मग आता प्रश्न असा येतो, की अशा परिस्थितीत नेमकं करायचं काय? तर सगळ्यात पहिले आपल्याला या गोष्टीचा शोध घ्यायला लागेल, की साठे करार मुळात करण्यात का आला होता? तेव्हाच खरेदी खत न करण्याचं कारण काय होतं? मग तो व्यवहार टप्प्याटप्प्याने करायचा होता का कुठल्या गोष्टींची पूर्तता करायची होती? व्यवहार टप्प्याटप्प्याने जर करायचा ठरलेला असेल, तर तो व्यवहार आपण पूर्ण केलेला आहे का? आपल्या पूर्वजांनी तो व्यवहार पूर्ण केलेला आहे का? किंवा काही गोष्टींची जर पूर्तता असेल, उदाहरणार्थ कुठली शर्त शिथिल करायची असेल, कुठली पूर्वपरवानगी मिळवायची असेल, तर त्या गोष्टींची पूर्तता आपण केलेली आहे का? म्हणजे मुळात साठे करार का केला आणि साठे करार केल्यानंतर ज्या गोष्टी करायच्या होत्या, त्या केल्या का नाही केल्या? ह्या प्रश्नाचं उत्तर जोवर आपल्याला मिळत नाही, तोवर पुढचा मार्ग आपल्याला सापडणार नाही. आता या प्रश्नाची 2 संभाव्य उत्तरं आहेत. एक तर व्यवहार किंवा पूर्तता झालेली असेल किंवा व्यवहार आणि पूर्तता झालेली नसेल. जर व्यवहार पूर्ण झालेला असेल, पूर्तता झालेली असेल, तर आता खरेदी करायला मार्ग आपला मोकळा आहे. पण समजा व्यवहारच पूर्ण अजून झालेला नाहीये किंवा जी पूर्तता करणं आवश्यक होतं, ज्या परवानग्या वगैरे आणणं आवश्यक होतं, तेच अजून जर झालेलं नसेल, तर आधी आपल्याला त्या गोष्टींचा पाठपुरावा करायला लागेल. तो व्यवहार जो अर्धवट सोडलेला असेल, तो पूर्ण करायला लागेल. ज्या गोष्टींची पूर्तता, परवानग्या वगैरेंची कामं होतात, ती आपल्याला पूर्ण करावी लागतील. आणि ते एकदा झालं, की मग आपल्याला खरेदी खताच्या दृष्टीने मूळ मालक किंवा आता त्यांचे वारस जे कोण असतील, त्यांच्याकडे आपल्याला पाठपुरावा करून ते करून घेता येईल. पण सगळ्यात पहिली गोष्ट अशी, की साठे करार करण्याची जी कारण होती, त्याची जी कारणमीमांसा होती, त्या अनुषंगाने खरेदी खत करण्याच्या पातळीपर्यंत आपण आलेलो आहोत का? हे शोधणं. आलेलो नसू तर त्या पातळीपर्यंत येणं आणि आलेलो असू तर मग खरेदी खताच्या दृष्टीने पुढची मार्गक्रमणा करणं. आता याच्यात परत गंमत अशी होते, की साठे करार जर खूप वर्षांपूर्वी झालेला असेल, तर त्याचा त्याचा त्या साठे करारातला मोबदला, त्या जागेची तेव्हाची किंमत आणि आजची किंमत याच्यात खूप मोठी तफावत असते. आणि मग त्याच किमतीला आजच्या तारखेत व्यवहार पूर्ण करायला सहसा कोणी मान्यता देत नाही. आणि मग त्याच्यामुळे कायदेशीर वादविवाद निर्माण होतात. बरं याच्यात गंमत अशी आहे, की दोघांचं म्हणणं काही अंशी खरं आहे. ज्यांच्या लाभात साठे करार झालेला आहे त्यांचा मग आग्रह असतो, की तेव्हाच आमचा करार ठरलाय ना, मग त्याच भावाने आम्हाला आज मिळाली पाहिजे. ज्यांनी करून दिलंय त्यांचं म्हणणं असतं, "आम्ही तेव्हा ठरवलं होतं, पण तुम्ही पूर्ण एवढी वर्ष नाही ना केलात. मग आता आजच्या दराने केला पाहिजे." तर याच्यावर एक सुज्ञ उपाय जर काढायचा असेल, तर तेव्हाचा आणि आत्ताचा जो भाव असेल, ज्या रकमा असतील, त्याच्यामध्ये कुठेतरी येऊन त्याचा सुवर्ण मध्य काढून तो जर व्यवहार आपण पूर्ण केला, तर आपण कायदेशीर कटकटीपासून वाचू शकतो. पण जर कायदेशीर कटकटीपासून वाचू शकत नाही, हे जर निश्चित असेल, तर मग आपल्याला पुढच्या काही पर्यायांचा विचार करायला लागतो.
आता अनेक लोकांच्या डोक्यात अशी परिस्थिती बघितली, की पहिला जो शब्द येतो, तो म्हणजे ॲडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी. पण अशा परिस्थितीमध्ये ॲडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी लागू होईल का? हे पहिले तपासलं पाहिजे. कारण ॲडव्हर्स पोझेशन आणि प्रतिकूल ताब्याने मालकीच्या अटींपैकी सगळ्यात महत्त्वाची जी अट आहे, ती म्हणजे तुमचा ताबा हा अनधिकृत असला पाहिजे. मालकाच्या संमतीशिवाय असला पाहिजे. आणि जेव्हा आपण असं म्हणतो, की साठे करार झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने ताबा देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जो कुठला ताबा आहे, तो कराराच्या अनुषंगाने आलेला आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल टर्म्स एंड कंडिशन प्रमाणे आलेला आहे. मग त्याला आपल्याला ओढून ताणून ॲडव्हर्स पोझिशनमध्ये प्रतिकूल ताब्याने मालकीमध्ये बसवता येणार नाही. ते अत्यंत चुकीचं ठरेल. म्हणजे त्याच्यावर आपण काट मारूया, की ॲडव्हर्स पोझिशन, प्रतिकूल ताब्याने मालकी हा काही योग्य कायदेशीर पर्याय अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उपयोगाचा नाही. मग पुढचा पर्याय काय आहे? तर त्याच्यात आपण 2-3 गोष्टींचा विचार करू शकतो. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ताब्याचं संरक्षण करणं. जर त्या ताब्याला कोणाकडनं हरकत येत असेल, तर त्याच्याकरता स्वतंत्र फक्त आपल्या ताब्याला संरक्षण मिळण्याकरता दावा दाखल करता येऊ शकतो. पण ताब्याला लगेचच्या नजीकच्या भविष्यात काही कोणी हरकत करणार नाहीये, तुमचा ताबा भक्कम आहे. तर मग आपण मूळ साठे करार जो आहे आणि ज्या साठे कराराचा पुढचा टप्पा खरेदी खत होता किंवा असायला पाहिजे होता, त्या दृष्टीने कायदेशीर कारवाई करू शकतो. बरं हे सगळं सुद्धा तुमचा साठे करार किती चांगला किंवा किती वाईट प्रकारे लिहिलेला आहे, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. साठे करारात सगळ्या गोष्टींची निश्चितता आहे का? का सगळं मोघम स्वरूपात लिहिलेलं आहे? खरेदी खत का केलं नाही ते लिहिलंय का? कधी करायचं याबाबत काही तिथे वेळापत्रक किंवा बाकी काही गोष्टींची पूर्तता वगैरेचा तपशील आहे का? त्याला काही मुदत आहे का? ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला दावा दाखल करता येईल का? आज आपण दावा दाखल करायचं ठरवलं, तर आज आपण त्या मुदतीत आहोत का? का मुदतीची बाधा आपल्याला येईल? का अतिशय मोघम स्वरूपात दावा लिहिल्याचा फायदा, गैरफायदा आपल्याला नक्की काय होणार आहे? याचं त्या आपल्या साठे कराराच्या अभ्यासातनंच हे आपल्याला उत्तर मिळू शकेल. म्हणून जोवर साठे कराराचा पूर्ण अभ्यास होत नाही, साठे करार ते खरेदी खत ही दरी नेमकी का आहे? त्याच्यामध्ये आपला दोष आहे का त्यांचा दोष आहे का कोणाचाच दोष नाहीये? त्याच्याकरता काही मुदत ठरली होती का? ती मुदत उलटलेली आहे का अजून शिल्लक आहे? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जोवर या प्रश्नांची समाधानकारक आणि स्पष्ट उत्तरं तुम्हाला मिळत नाहीत, तोवर कायदेशीर कारवाई करायची कृपया घाई करू नका. तुमचे जे कोणी वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील, त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घ्या. आणि असं-असं झालेलं आहे बाबा, साठे करार झाला आहे, आमच्याकडे ताबा आहे, पण खरेदी खत झालं नाहीये, तर नेमकं करायचं काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आणि तुमच्या कायदेशीर सल्लागारांना तुमच्या कागदपत्रांच्या आधारेच शोधावं लागेल. उगीच कोणीतरी सांगतं म्हणून किंवा 4 लोकं करतात म्हणून किंवा 4 लोकं सुचवतात म्हणून कृपया काही करू नका. कारण त्याने तुमचा वेळ, पैसा, मेहनत वाया जाण्याचीच दाट शक्यता आहे. आणि काही वेळेला तुमचं मूळ प्रकरण अजूनच वाईट होण्याची किंवा कमकुवत होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे असले धोके पत्करू नका. जोवर आपल्या प्रकरणाचा इत्थंभूत अंदाज आपल्याला येत नाही, तोवर कायदेशीर कारवाई सुरू करू नका. त्याबाबत योग्य मार्गदर्शन घ्या. सगळ्या गोष्टींची स्पष्ट उत्तरं तुमच्याकडे आली, की मग तुम्ही योग्य त्या मार्गावर वाटचाल सुरू करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला हा विषय कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.